लग्न झालं ना की मुलगी तिच्या सासू सासऱ्यांसोबत राहते किंवा नवऱ्यासोबत वेगळी राहते. पण आमच्या घरात मात्र माझे आई बाबा आणि माझे सासू सासरे दोघेही एका छताखाली राहतात. सुरुवातीला मलाही वाटायचं, हे जुळेल का? 2 घरं, 2 सवयी, 2 वेगळे स्वभाव आणि 2 वेगवेगळ्या आयुष्याच्या गोष्टी. पण हळूहळू एक गोष्ट लक्षात आली. घर मोठं असलं म्हणून माणसं एकत्र राहत नाहीत. माणसांची मनं मोठी असावी की घर आपोआप मोठं होतं. सगळे सारखे असतात म्हणून एकत्र राहणं सोपं नाही. तर सगळे वेगळे असतानाही एकमेकांना जागा देतात म्हणून एकत्र राहणं शक्य होतं. आमच्या घरात 2 आई आहेत, 2 बाबा आहेत. पण माझे आई बाबा आणि तुझे आई बाबा हे शब्द हळूहळू कमी होत गेले. कोण कोणाची जागा घेत नाही, पण सगळे एकमेकांच्या आयुष्यात आपापली जागा बनवतात. हळूहळू माझी आई आणि माझी मम्मी म्हणजे माझी सासू, या दोघींचं नातंही बदलत गेलं. सुरुवातीला ओळख होती, मग बोलणं वाढलं आणि आज त्या दोघी कधी मैत्रिणी झाल्या हे आम्हालाच समजलं नाही. कधी एकत्र बसून चहा पितात, कधी हसतात, कधी गप्पा मारतात. ते पाहिलं ना की सासू आणि सून, माहेर आणि सासर हे शब्दच विसरायला होतात. 2 स्त्रिया ज्यांनी आयुष्य वेगवेगळ्या घरात जगलं, आज एकाच घरात एकमेकींची साथ बनवून राहतात. आणि खरं सांगू का, हे नातं कोणी जबरदस्तीने तयार करत नाही. ते रोजच्या छोट्या छोट्या क्षणात नकळत तयार होते. माझे बाबा आणि माझे सासरे दोघेही वेगळे, स्वभाव वेगळे, अनुभव वेगळे, पण दोघे एकत्र बसलेले दिसले की असं वाटतच नाही की हे 2 वेगवेगळ्या घरातली माणसं आहेत. कधी 2 शब्द, कधी फक्त शांत बसणं, तर त्या शांततेतही एक आपलेपणा असतो. आणि हे सगळं पाहताना ना मला नेहमी एक विचार येतो, मी खरंच खूप नशिबान आहे. कारण लग्नानंतर मला एक घर नाही, 2 घरांची माणसं मिळाली. 2 आईंचं प्रेम, 2 बाबांचा आशीर्वाद आणि 4 मोठ्या माणसांच्या अनुभवात वाढायची संधी मिळाली. आणि या सगळ्यात माझ्या नवऱ्याचं नाव घेतल्याशिवाय ही गोष्ट पूर्णच होणार नाही. कारण माझे आई बाबा हे फक्त माझे राहिले नाहीत. तो त्यांची विचारपूस करतो, त्यांची काळजी घेतो, जशी स्वतःच्या आईबाबांची घेतो. आणि ते पाहिलं की मन अगदी भरून येतं. कारण नाती रक्ताने जोडली जातात, हे खरं. पण काही नाती वागण्यातूनही तितकीच आपली होतात. लोक म्हणतात अडचणी येत नाहीत, येतात ना. कारण हेही एक खरंखुरं घर आहे. मतभेद होतात, कधी एखादं वाक्य मनाला लागतं, कधी शांत राहणंच योग्य वाटतं. पण या सगळ्यांपेक्षा ना एकत्र चहा पिण्याचे क्षण जास्त असतात, एकत्र बसून गप्पा मारण्याचे क्षण जास्त असतात, कोणीतरी घरी आहे ही जाणीव जास्त असते. आजकाल ना आपण मोठी घरं बांधतो, पण त्या घरात सगळ्यांना जागा मिळतेच असं नाही.
आमच्या घरात कदाचित खोल्या कमी असतील, पण एकमेकांसाठी जागा आजही खूप मोठी आहे. आणि मला वाटतं खरं श्रीमंत घर मोठ्या हॉलमुळे होत नाही, तर घरात आपलं माणूस म्हणून हाक मारता येणाऱ्या लोकांमुळे होतं. म्हणून हा व्हिडिओ फक्त एकत्र राहण्याचा नाही, हा व्हिडिओ एकमेकांना समजून घेण्याचा आहे. हा व्हिडिओ 2 आईंचा, 2 बाबांचा, एका नवऱ्याचा ज्याने माझ्या आईबाबांना स्वतःचं मानलं, आणि अशा एका घराचा जिथे प्रेमाला माहेर आणि सासर अशी 2 नावं नाहीत, फक्त एकच नाव, आपलं घर.